नमस्कार श्रोते हो. श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे. श्रोते हो, मी सध्या आपल्याला सुप्रसिद्ध रहस्य कथाकार श्री बाबूराव अर्नाळकर यांनी लिहिलेली आणि मनोरमा प्रकाशन यांनी पुनर्मुद्रित केलेली एक कथा सादर करत आहे. कथेचं नाव आहे काळा पहाड. या कथेचा पुढील भाग दुसरा. चंद्रवदन सकाळचा फेरफटका आटपून घरी चालला होता. त्याची चर्या नेहमीप्रमाणे प्रफुल्लित दिसत होती. स्वतःला तो पूर्ण सुखी समजत होता. कसल्या गोष्टीची त्याला ददात नव्हती. एक सुप्रसिद्ध लेखक म्हणून त्याला जग ओळखत होते. त्याच्या प्रत्येक पुस्तकावर वाचकांच्या उड्या पडत असत. लेखनापासून त्याला बरीच प्राप्ती होत असे. तो अविवाहित असून एकटाच आपल्या तात्या नावाच्या इमानी नोकरासह राहत होता. चंद्रवदन हा दुहेरी जीवन कंठित होता. कधी जर त्याच्यातील धाडसी वृत्ती उचंबळून आली तर तो काळा पहाड बनवून संचार करायला बाहेर पडत असे. चंद्रवदन काही पैशाची हाव म्हणून चोऱ्या करत नसे. तो मूळचा श्रीमंत होता व अगदी ऐशारामात दिवस कंठण्याकरता आवश्यक असलेले पैसे तो आपल्या लेखन कलेवर मिळवत होता. पण त्याच्या साहसी वृत्तीने त्याला काळा पहाड निर्माण करण्यास भाग पाडले होते. विल्सन कॉलेजच्या शेजारी असलेल्या आपल्या घरात तो शिरत असताना नाक्यावर उभा असलेला त्याचा नेहमीचा वर्तमानपत्र विकणारा पोऱ्या त्याच्याजवळ धावत आला. त्याच्याजवळची वर्तमानपत्र विकत घेऊन चंद्रवदन घरी गेला. तो आपल्या दिवाणखान्यात बसता तात्या त्याला चहा आणि इतर खायचं वस्तू घेऊन तिथे आला. पोहे आणि वड्याचा समाचार घेत असताना चंद्रवदनाने प्रतापचा ताजा अंक हाती घेतला. पहिल्या पानावरील मथळ्याने त्याचं चित्त वेधून घेतलं. एका तरुणीची दुःखद कहाणी. बड्या घरच्या समारंभात झाले गरिबाचे नुकसान. भूपतीने आपलं काम चोख बजावलं होतं. त्यानं वासंतीचं पूर्ण नाव व पत्ता छापला होता. तिच्या काकाच्या कजाकपणाचं भडक चित्र रंगवलं होतं व पुष्पा व वासंती यांच्या भवानरावांना ऐकलेल्या संभाषणाचा सर्रास उपयोग केला होता. त्याचे अशा प्रकारचे लिहिणे सभ्यतेची मर्यादा सोडून होते, पण भूपती त्याची खंत बाळगणार नव्हता. चंद्रवदनाने खाण्याचं वस्तू बाजूला सारल्या. केवळ सर जमदादासांसारख्या एका सरकारी अधिकाऱ्याची टर उडवण्यासाठी त्या रात्री तो त्यांच्या बंगल्यात शिरला होता. त्यांच्या पार्टीला त्यांच्याच तोलाचे श्रीमंत लोक जमणार हेही त्यानं गृहीत धरलं होतं. पण त्यामुळे वासंती बोरघाटकर सारख्या एका निष्पाप मुलीला त्रास झाला हे वाचून त्याला दुःख झालं. ते वर्तमानपत्र वाचताना तिनं आजवर दडवून ठेवलेलं उजेडात येऊन तिच्या काकाला ते माहीत होणार होतं व बिचाऱ्या वासंतीला अधिक त्रास होणार होता. प्रतापच्या वार्ताहराबद्दल त्याला कमालीचा तिरस्कार वाटला व आपण वासंतीच्या दुःखाला कारणीभूत झाल्याबद्दल त्याला वाईट वाटलं. त्यानं लागलीच वासंतीचे दागिने परत करण्याचं ठरवलं. तो असं काही करेल अशी भगवानरावांची अपेक्षा होती आणि म्हणून त्यानं भूपतीच्या मदतीने हे कारस्थान रंगवले होते. फराळाचं तसंच टाकून चंद्रवदनाने पुन्हा पोशाख चढवला व तो वासंतीचे राहण्याचे ठिकाण पाहण्यासाठी बाहेर पडला. महालक्ष्मीवरील ते घर सापडायला फारसे त्रास झाला नाही. प्रताप वर्तमानपत्रात त्याबद्दलही सविस्तर माहिती दिलेली होती. घराच्या चहूबाजूने फिरून बघितल्यानंतर चंद्रवदन घरी परतला. त्या रात्री 2 वाजता घड्याळाच्या घंटीनं चंद्रवदनाला जागे केले. जागे झाल्याबरोबर त्यानं घड्याळाचा अलार्म बंद केला व पांघरूण बाजूला सारून तो हळू उभा राहिला. पाय न वाजवता तो आपल्या कपड्याच्या कपाटाकडे गेला व तिथून एक चोर खण उघडला व खणातच काळा पहाडाचा पेहराव व वेषांतराचे साहित्य होते. 5 मिनिटात कपडे चढवून तो तयार झाला. आता त्याच्याकडे कोणी बघितलं असतं तर फॅशनेबल कपडे चढवलेला तो श्रीमंत तरुण असावा असं त्याला वाटलं असतं. तेच कपडे उलटे करून अंगात घातले की काळा पहाडाचा पोशाख तयार झाला असता. रस्त्यावर आल्यानंतर त्यानं एक व्हिक्टोरिया पकडली. वासंतीच्या घरापासून बऱ्याच दूर अंतरावर गाडी उभी करून तो उतरला व पायी झपझप पावलं टाकत पुढे निघाला. वासंतीच्या घराच्या कोपऱ्यावर त्याला गस्त घालणारा पोलीस भेटला. तो त्या भागातच राहणारा कोणीतरी असेल अशा समजुतीनं त्या शिपायानं त्याला सलाम केला. हसतच चंद्रवदननं त्याला प्रतिनमस्कार केला. या शिपायाला जर आपणच काळा पहाड असं समजलं तर तो काय करेल याबद्दलची कल्पना करत चंद्रवदन हसत होता. वासंतीच्या घराशेजारी सर्व सामसूम होते. चंद्रवदनने चहूबाजूचे निरीक्षण केले. नंतर त्यानं पाठीमागील दार उघडून घरात प्रवेश केला. घरात शिरताच त्यानं कपडे उलटे करून पुन्हा अंगात घातले
खिशातील घडीची काळी टोपी व तोंडावर काळे आच्छादन घालून तो काळा पहाड बनला. आता पायापासून मस्तकापर्यंत त्यानं काळा पहिराव धारण केला होता. सावधगिरीने तो आपल्या छोट्या टॉर्चच्या प्रकाशात तळमजल्यावरील पाहणी करत तो पुढल्या दाराकडे आला. बाहेरच्या फुटपाथवर कोणाच्या तरी बुटांचा खाड खाड असा आवाज होत होता. तो गस्त घालणारा पोलीस असावा असा अनुमान करून चंद्रवदनाने दाराला कान लावला. तो आवाज दाराशीच येऊन थांबला. त्यामुळे चंद्रवदनाच्या मनात नाना शंका येऊ लागल्या. तो एकदम सावधगिरीने उभा राहिला. पुन्हा बुटांचा आवाज ऐकू येऊ लागला. दारात थांबलेला इसम पुन्हा चालू लागला होता. चंद्रवदन सावधगिरीने पायऱ्या चढून वरच्या मजल्यावर गेला. प्रत्येक बंद खोलीच्या दाराला कान लावून पाहत असताना एका खोलीत कोणीतरी मोठ्यानं घोरत आहे असं त्याला वाटलं. वासंती एवढ्या मोठ्यानं घोरणं शक्य नाही, तेव्हा तिचा तो कर्दनकाळ काका घोरत असावा असं त्यानं तर्क केला. तेथून काही अंतरावर कोपऱ्यात एक दार होते. त्याच्या तीक्ष्ण कानाला त्या खोलीतही कोणीतरी झोपले असावे असे वाटले. वासंतीची खोली हीच असावी असा तर्क करून त्यानं अगदी हलक्या हातानं दार उघडलं आणि तो आत गेला. आत शिरताच त्याला हुंदका ऐकू आला. खात्रीनं ती वासंती असावी व ती झोपेत रडत असावी असं त्यानं अनुमान केलं. त्याच दिवसाच्या प्रतापमध्ये काकांनी ती बातमी वाचल्यानंतर त्यानं तिला बराच त्रास दिला असावा हे उघड होतं. तो हुंदका ऐकताच चंद्रवदनला वाईट वाटलं. त्या मुलीच्या दुःखाला आपण कारणीभूत झालो याचं त्याला दुःख होत होतं. त्यानं आपल्या खिशातून एक कार्डबोर्डची पेटी काढली. त्या पेटीत त्यानं सर धर्मदासांच्या बंगल्यात मिळवलेली सारी लूट साठवली होती. त्यातले वासंतीचे दागिने कोणते हे त्याला माहीत नव्हते, म्हणून सर्व दागिने त्यानं बरोबर आणले होते. ती पेटी तिच्या उशाजवळ ठेवून निघून जावं असं त्यानं ठरवलं होतं. वासंती त्यातले आपले दागिने काढून बाकीचे पोलिसांच्या हवाली करील यात त्याला शंका नव्हती. तिचे दागिने परत मिळाल्यानंतर काका तिला त्रास देण्याचं बंद करेल व अशा रीतीने आपल्याला एका अन्यायाचे परिमार्जन करता आले असं चंद्रवदनला वाटून तो पुढे झाला. आता त्याला बिछाण्यावर झोपलेल्या वासंतीची अस्पष्ट आकृती दिसत होती. तिच्या पलंगावर एक छोटेसे टेबल असून त्यावर पाण्याचा तांब्या होता. त्या टेबलावरती दागिन्यांची पेटी ठेवण्यासाठी चंद्रवदन खाली वाकला. तोच त्याच्या कोटाच्या बाहीनं टेबलावरची काही वस्तू जमिनीवर आदळली व तिचा आवाज झाला. चंद्रवदन मागे वळण्यापूर्वी वासंतीने धडपडत उठून दिवा लावला. खोलीत प्रकाश पडताच वासंतीनं आश्चर्याने त्याच्याकडे बघितलं आणि तिच्या चेहऱ्यावर भीतीची छाया पसरली. तू कोण आहेस? तिनं घाबरत विचारलं. ती ओरडली तर घोटाळा होईल हे जाणून तिची भीती दूर करण्याच्या इच्छेनं चंद्रवदन म्हणाला, घाबरू नकोस, मी तुला काही अपाय करणार नाही. उलट मी एक चांगली गोष्ट करण्याकरता इथे आलोय. त्याच्या काळ्या पोशाखाकडे पाहत वासंती म्हणाली, तू चोर आहेस? चोर हा शब्द चंद्रवदनला काही आवडला नाही. तो म्हणाला, होय, तुझं म्हणणं बरोबर आहे. तू काळापाड तर नव्हेस? हो, मीच काळापाड. आता तू इथे कशाला आलायस? माझ्याजवळ जे काय होतं ते तू काढून घेतलंस. तू दुष्ट आहेस, पापी आहेस, वासंती संतापाने म्हणाली. वासंती, जरा हळू बोल. इथं जर कोणी आलं तर ते माझ्या आणि तुझ्या दृष्टीनं बरं नाही, चंद्रवदन म्हणाला. वासंतीला त्याचं म्हणणं पटलेलं दिसलं. थांब, मी माझ्या काकांना बोलवते आणि तुला पोलिसांच्या स्वाधीन करून तुला तुरुंगात जाळते, ती म्हणाली. त्याला तिच्या शब्दाचं हसू आलं. पण तू माझ्यावर निष्कारण संतापतेस. मी तुझे दागिने परत करायला आलोय. ते बघ, त्या टेबलावरच्या पेटीत तुझे दागिने आहेत. वासंतीला आश्चर्य वाटलं आणि आनंद वाटला. धावत जाऊन तिनं टेबलावरची पेटी उघडली. हा माझा हार आणि या बांगड्या, ती हर्षाने म्हणाली. काळापाड, मी तुमची फार आभारी आहे, ती म्हणाली. पण तुम्ही दागिने का परत केलेत? ती तुझी हकीकत सकाळच्या वर्तमानपत्रात वाचली. हो, फार भयंकर मजकूर होता. तो कोणी छापला ते काही समजत नाही. माझे काका. सांग ना, काय झालं? मला त्यांच्याबद्दल काही बोलायचं नाही. आज काकांनी तुला फार त्रास दिलाय खरं ना? त्यानं विचारलं. ती खाली मान घालून होय म्हणाली. चंद्रवदनाला वाईट वाटून तो म्हणाला, आता दागिने परत मिळाल्यानंतर तुझे काका शांत होतील. तोच बाहेर जोरानं शिट्टी फुकलेली ऐकता तो चपापला. ती पोलिसांची शिट्टी आहे त्यानं लागलीच ओळखलं. तो खिडकीजवळ पडद्याकडून पाहू लागला. एक साधे कपडे घातलेला माणूस आणि दोन इसम त्याच्या नजरेस पडले. ते दोघेही जोरजोराने शिटी फुकत होते. आपल्याला पकडण्यासाठी कोणीतरी हा पिंजरा तयार केला होता व त्यात आपण सापडलो असं त्याला वाटलं. कोण, पोलीस की काय? वासंतीनं जवळ येऊन विचारलं.
वर्तमानपत्रात ती बातमी देऊन तुम्हीच मला पकडण्याची ही व्यवस्था केली होती की काय? रागानं तिचा हात धरून त्यानं विचारलं. नाही नाही, माझा हात नाही यात मुळीच, ती घाबरून म्हणाली. त्यानं तिचा हात सोडून दिला आणि तो म्हणाला, वासंती, मी तुझा संशय घेतला याबद्दल मला क्षमा कर. आणि दुसऱ्या क्षणी तो खोलीच्या दारातून बाहेर पडला. पायऱ्या उतरून तो तळमजल्यावर आला. पाठीमागच्या दारानं पसार होण्याचा त्याचा विचार होता. पाठीमागील दाराजवळच्या खिडकीजवळ त्याला कोणाची तरी छाया दिसली. पोलिसांनी घराला वेढा दिला आहे हे सौ समजला. पोलिसांना आपण येथे येणार हे कसं काय समजलं हे त्याच्या लक्षात येईना. पण त्याबद्दल विचार करण्याची ती वेळ नव्हती. तो पुन्हा वर आला. छपरावरून निष्ठावे तर ते पोलिसांच्या सहज लक्षात आले असते. काळा पहाड आपल्या धाडसी आयुष्यात प्रथमच गांगरला होता. इथंच काळा पहाडाचा अवतार संपणार असं त्याला वाटू लागलं. खाली पोलीस दार ठोठावू लागले होते. तो पुन्हा वासंतीच्या खोलीत शिरला. कोण? काळा पहाड? तिनं विचारलं. तुम्ही अद्याप गेला का नाहीत? इथं थांबलात तर पोलीस पकडतील. तो हसला. असं दिसतंय खरं. मला त्याबद्दल आनंद वाटायला पाहिजे होता. पण का कोणास ठाऊक तुम्ही पोलिसांच्या हाती सापडू नये असं मला वाटतंय. माझ्याकडून काही माहिती होणार असेल तर सांगा, वासंती म्हणाली. जिन्यावर पावलं वाटजत होती. वासंतीनं पुढे येऊन दाराला कडी घातली आणि ती पाठ लावून उभी राहिली. पोलिसानं दार ठोठावलं. वासंतीने विचारलं, कोण आहे? पोलीस. घरात चोर शिरलाय. तुम्ही इथं काही त्याची हालचाल बघितलीत का? नाही हो, मी गाढ झोपेत होते. तुम्ही दार ठोठवलं तेव्हा जागी झाली. ठीक आहे, तुम्ही झोपा. बहुधा तो तळमजल्यावर लपला असणार. त्याला आम्ही पकडतो, असं म्हणून शिपाई निघून गेला. शिपाई तिथून निघून गेला, पण तळमजल्यावर त्यांना काळा पाड सापडला नाही. तर ते पुन्हा वर येऊन कसून झडती घेतील हे उघड होतं. आणि आपण वसंतीच्या खोलीत सापडलो तर पोलिसांना खोटे सांगून आपला बचाव करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल पोलीस वासंतीवरही आरोप ठेवल्याशिवाय राहणार नाहीत हे चंद्रवदनच्या लक्षात आलं. काहीतरी मार्ग काढल्याशिवाय गत्यंतर नव्हतं. वासंती, तुझ्या खोलीत फोन कसा? त्यानं आश्चर्याने विचारलं. पूर्वी काकांची कामकाजाची खोली होती. आता काका काही काम करत नाहीत व इथे बसत नाहीत, म्हणून मी ती वापरायला सुरुवात केली आहे, वासंतीनं उत्तर दिलं. तिच्या खोलीत टेलिफोन पाहताच त्याला एक कल्पना सुचली आणि ती लगेच त्यांनी अंमलात आणण्याचं ठरवलं. वासंती, तू मला मदत करायला तयार आहेस ना? होय, काय करू ते सांगा. थांब, काय करायचं ते मी तुला सांगतो. त्यानं टेलिफोन जवळ जाऊन फायर ब्रिगेडला फोन केला. महालक्ष्मी देवळाजवळच्या 36 नंबरच्या घराला आग लागली आहे, ताबडतोब या. हो, हे काय केलं तुम्ही? घाबरून वासंतीनं विचारलं. तुझ्याकडे एखादं जुना वर्तमानपत्र आहे का? कुठून तरी दूर झाला की झालं? हे घ्या. कोपऱ्यातील बरीच वर्तमानपत्र त्याच्या हातात देत वासंती म्हणाली. एक जुनी घोंगडी आहे, ती देऊ का? काळा पहाड, माझ्यामुळे तुम्ही संकटात सापडलात. तुम्हाला मदत करणं माझं कर्तव्य आहे. तुझा यात काही अपराध नाही, तो हसून म्हणाला. पण आता बोलण्यात वेळ घालून उपयोग नाही. आणखीन 2 मिनिटात आगीचे बंब येथे येतील. तू आता तो टॉयल भिजवून तोंडावर घे. थोड्याच वेळात इथं धूर झाल्यावर तुला श्वासोच्छ्वास करणं कठीण जाईल. त्यानं खोलीच्या मध्यभागी जुनी वर्तमानपत्र, घोंगडी, फाटका टॉवेल एकत्र जमवले आणि ते पेटवले. ते चांगले भडकल्यानंतर त्यानं कोपऱ्यातील मडक्याचे पाणी त्यावर फेकले. त्याबरोबर सर्वत्र धूर पसरला. वासंतीला खेचून त्यानं खिडकीजवळ नेलं आणि त्याचवेळी खिडकीतून धुराचे लोट बाहेर निघू लागले. रस्त्यावर कोणीतरी ओरडले. आग आग, घराला आग लागलेली दिसतेय. चंद्रवदनने खाली डोकावले. त्याला पोलिसांबरोबर असलेला साधे कपडे घातलेला माणूस दिसला आणि तो ओरडत होता. पोलिसांनी आगीचे बंब बोलवण्यासाठी धूम ठोकले. तोच फायर इंजिनचा आवाज ऐकू आला. वासंती, आता तू मोठमोठ्याने वाचवा वाचवा असं ओरड. वेळ घालवू नको. वासंतीनं लागली चारोळी ठोकली. मुंबईत कुठल्याही वेळी गर्दी जमायला वेळ लागत नाही. रस्त्यावर एकच गर्दी उसळली आणि वासंतीची आरोळी ऐकून एक माणूस मोठ्याने ओरडला. अरे रे, ती पोरगी आगीत सापडली वाटतं. वासंती, आता तू खिडकी बाहेर डोकावू नकोस. फायर इंजिन जवळ आलंय, त्यानं तिला सांगितलं. आता धूर त्या दोघांच्याही नाकातोंडात शिरू लागला. पोलीस दार फोडण्याचा प्रयत्न करत होते. इतक्यात फायर इंजिन जवळ आलं. शिडी लावण्यात आली. एक बंबवाला वर चढत असलेला पाहून आपली युक्ती सफल झाल्याचा चंद्रवदनला आनंद झाला. शिडीवरून तो माणूस खोलीत शिरला. धुरामुळे व अंधारामुळे त्याला काही दिसत नव्हतं. चंद्रवदननं त्याला एक ठोसा मारून बेशुद्ध काढलं
त्याचा कोट अंगात घातला आणि आपल्या तोंडावरील आच्छादन व टोपी आपल्या खिशात कोंबून त्यानं बंबवाल्याचं हेल्मेट डोक्यावर घातलं. वासंती, तुला मी आता पाठीवर घेणार आहे, घाबरू नको. त्यानं तिला पाठीवर घेतलं आणि तो शिडी वाटे खाली उतरू लागला. खाली जमलेल्या गर्दीनं टाळ्या पेटल्या. त्याच वेळी दरवाजा फोडून पोलीस आत घुसले. काळापाड वासंतीला घेऊन खाली उतरला. मुद्दाम झोकांड्या खात तो ऐन गर्दीत मिसळला. वासंतीला हात देण्यासाठी अनेक लोक पुढे झाले. त्यांनी वासंतीला त्याच्या पाठीवरून खाली उतरवले. बंबवाला इकडे तिकडे पाहत हळूहळू गल्लीत शिरला. एका गटारात शिरून त्यानं बंबवाल्याचा कोट व हेल्मेट फेकून दिले. एका क्षणात त्यानं आपले कपडे उलटे करून अंगात घातले व सिगरेट फुंकत तो बाहेर आला. आईटबाज पोशाख केलेला तरुण आगीची मौज बघायला आला असावा असा पाहणाऱ्यांचा ग्रह झाला असावा. वासंतीला त्याच्या पाठीवरून खाली उतरवण्यास भगवानरावांनी मदत केली होती. पण ज्याला पकडण्यासाठी त्यानं एवढं कारस्थान रचलं तोच काळापहाड वासंतीला घेऊन खाली उतरला व त्यालाच आपण मदत केली हे त्याला काही समजलं नव्हतं. 2 दिवसांनी आपल्या मित्राच्या आग्रहावरून चंद्रवदन त्याच्याबरोबर कलकत्त्याला गेला. कलकत्ता, रांची, गया, बुद्धगया वगैरे ठिकाणे बघत 2 आठवडे आनंदात घालवून तो मुंबईस परत यायला निघाला. कल्याण स्टेशनवर त्यानं प्रताप वर्तमानपत्र विकत घेतलं. ते सहज चालत असताना अचानक त्याचं लक्ष एका बातमीकडे गेलं. वासंती बोरघाटकर नावाच्या एका तरुणीच्या प्रियकरानं भूपती नावाच्या प्रताप वर्तमानपत्राच्या वार्ताहराला मारलं. भूपतीने त्याच्यावर फिर्याद केली असून ती उद्या सुनावणीस निघेल असं त्यानं वाचलं. ही नवीन काय भानगड असावी ते पाहण्यासाठी चंद्रवदनने दुसऱ्या दिवशी कोर्टात जाण्याचं ठरवलं. दुसऱ्या दिवशी चंद्रवदननं एक मोक्याची जागा पटकवली. काही वेळानं भूपतीचा खटला सुनावणीस निघाला. प्रथम भूपतीची जबानी झाली. आपण 8 दिवसांपूर्वी कोर्टातल्या एका विश्रांतीगृहात आपल्या एका मित्रासह कॉफी घेत बसलो असताना आरोपी तेथे आला व वासंती बोरघाटकर बद्दल प्रताप वर्तमानपत्रात मजकूर लिहिणारा तूच तो हरामखोर पाजी काय असं विचारून आपल्याला ठोसा मारून खाली लोळवलं असं भूपतीनं आपल्या जबानीत सांगितलं. त्यानंतर ज्या मजकुरामुळे तो प्रकार घडला तो कोर्टाला वाचून दाखवण्यात आला. चंद्रवदनने तो आधी वाचला होता. तो मजकूर ऐकताना न्यायाधीशांच्या कपाळावर आठ्या बसल्या आणि त्यांनी कडक शब्दात त्या मजकुराबद्दल आपली नापसंती दर्शवली व त्यामुळे भूपती थोडासा खजील झाला. नंतर भूपतीच्या ज्या मित्रानं तो प्रकार बघितला त्याची साक्ष झाली व नंतर आरोपीच्या बचावाचे काम सुरू झाले. वासंती साक्षीदाराच्या पिंजऱ्यात येऊन उभी राहिली. चंद्रवदननं तिला यावेळी प्रथमच प्रकाशात बघितलं. तिचा सुंदर चेहरा कोमजलेला दिसत होता. भूपतीचा वकील त्याच्याच प्रमाणे निर्ढावलेला होता. त्यानं अनेक प्रश्न खुबीनं विचारून वासंतीला भांडावून सोडले. ज्या दिवशी तो मजकूर वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाला त्या दिवशी तुम्हाला वैकुंठराव भेटले होते काय? त्या वकिलानं विचारलं. नाही. तुम्ही त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला? नाही. का नाही? या प्रश्नाचं उत्तर दिलंच पाहिजे का? होय, तुमचं उत्तर आवश्यक आहे. दागिने हरवल्याबद्दल काका रागवतील असं मला प्रथम वाटलं. पण तुमचे दागिने हरवले नव्हते, ते चोरीला गेले होते ना? हो. अशा गोंधळू नका, स्पष्ट उत्तर द्या. पण माझे दागिने मला मिळाले नाहीत आणि दुसरेही? दुसरे? वकिलानं लागलीच विचारलं. होय, काळा पहाडना माझा दागिने कुठले ते माहिती नव्हते, म्हणून सर जमनादासकडे चोरीला गेलेले सर्व दागिने त्यांनी मला परत केले होते. काळा पहाडनं ते सर्व दागिने तुम्हाला बक्षीस म्हणून दिले की काय? नाही, रागानं वासंती म्हणाली. तुझे दागिने काढून घे आणि बाकीचे सर जमनादासच्या स्वाधीन कर असं त्यांनी मला सांगितलं. त्यामुळे तुम्ही तसे वागला असालच, वकील म्हणाला. नाही. नाही? आश्चर्याने वकील म्हणाला. तुम्ही काळा पहाडने सांगितल्याप्रमाणे का वागला नाहीत? वैकुंठरावाचा वकील उठून न्यायाधीशांना उद्देशून म्हणाला. महाराज, या प्रश्नाचा या खटल्याशी काही संबंध नाही. काय मिस्टर काटकर, तुमचं काय म्हणणं आहे यावर? न्यायाधीशांनी फिर्यादीच्या वकिलाला विचारलं. महाराज, हे प्रश्न विचारण्यात माझा निश्चित हेतू आहे. आरोपी साक्षीदार व काळापाड यांचा परस्पर संबंध आहे मला सिद्ध करायचं आहे. काय? खुद्द न्यायाधीश आश्चर्याने म्हणाले. उठून भर कोर्टात त्या पाजी वकिलेला खरपूस चोप द्यावा असं रागवलेल्या चंद्रवदनच्या मनात आलं. पण त्यानं मोठ्या कष्टानं स्वतःला सावरलं. काटकर, तुम्ही जे आता विधान केलं त्याबद्दल तुम्ही समाधानकारक स्पष्टीकरण देऊ शकाल का? न्यायाधीशांनी विचारलं.
महाराज, साक्षीदारानं जर मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दिलं तर आपलं समाधान होईल याबद्दल माझी खात्री आहे, काटकर वकील म्हणाला. बरं तर, अविश्वासाच्या स्वरात न्यायाधीश म्हणाले. वासंतीबाई, तुम्ही काळापाडनं तुमच्याजवळ दिलेला चोरीचा माल पोलिसांना अगर सर जमनादासांना का परत केला नाहीत ते सांगा. बिचारी वासंती बावरून गेली होती. ती मोठ्या कष्टानं म्हणाली, कारण मला बेशुद्ध अवस्थेत शिडीवरून खाली उतरवलं. त्या अवधीत ते दागिने कुठे नाहीसे झाले होते. हा, नाहीसे झाले म्हणजे ते पुन्हा चोरले गेले की काय? ते मला माहीत नाही. मी जेव्हा पुन्हा माझ्या खोलीत गेले तेव्हा ते दागिने तिथे आढळले नाहीत. तुम्ही ती गोष्ट पोलिसांना कळवली का? नाही. का? मला भीती वाटली. कसली भीती? न्यायाधीशांनीच तिच्याकडे संशयाने पाहत विचारलं. मला नीट सांगता येणार नाही. माझं तसं करणं कदाचित मूर्खपणाचं होतं. अर्थातच तुम्ही अत्यंत गैर गोष्ट केली, काटकर वकील म्हणाला. आणि त्यामुळे तुमचंच नाही तर इतरांचेही दागिने नाहीसे झाले. त्या रात्री काळापाड पोलिसांच्या हातून कसा निसटला ते तुम्ही कोर्टाला सांगाल काय? वासंती गोंधळून स्तब्ध राहिली. सांगा वासंतीबाई, लवकर. तुमच्या झोपण्याच्या खोलीत त्या रात्री काय घडलं ते ऐकायला कोर्ट उत्सुक आहे. तुम्ही आग लावण्याचं नाटक का केलं व निष्कारण फायर ब्रिगेडला का बोलवलं? माझ्यावर असे भलते आरोप कशाला करताय? रागानं वासंतीने विचारलं. मग तुम्ही काय सत्य घडलं ते सांगा, काटकर उपरोधिक स्वरात म्हणाले. मी झोपले होते. एकाएकी दूर नाकातोंडात शिरल्यामुळे मी घाबरून गेले आणि फायर ब्रिगेडला फोन केला. नंतर मी भीतीने आगा कसे ओरडत खिडकीकडे गेले तेव्हा एका माणसाला उभा असलेलं बघितलं. त्याला मी प्रश्न विचारतात आपण काळापाड असून सर्व दागिने परत करायला आलो तसं त्यानं सांगितलं. आणि दागिने मला दाखवून दागिन्यांची पेटी जवळच्या टेबलवर ठेवली. पण तितक्यात धुरामुळे गुदमरून मी बेशुद्ध झाले. चंद्रवदन लक्षपूर्वक तो प्रकार ऐकत होता. वासंतीला दुःख देण्यास आपण कारणीभूत झालो आहोत याबद्दल त्याला वाईट वाटत होते. खटला चालू होता. वैकुंठनाथानं बदनामीकारक मजकूर लिहिल्यामुळे आपण भूपतीला शासन केल्याचं कबूल केलं. त्याला आपल्या कृत्याबद्दल मुळीच पश्चाताप झालेला दिसत नाही. न्यायाधीशांनी त्याला दोषी ठरवलं. त्यांना इतर गोष्टींचा विचार करण्याची जरुरी नव्हती. त्यांनी वैकुंठला अगदी सामान्य म्हणजे 5 रुपये दंडाची शिक्षा दिली आणि खटला संपला. वासंती, वैकुंठनाथ वगैरे निघून गेले. दुसरा खटला सुनावणीस निघाला तरी चंद्रवदन त्याच जागेवर बसून होता. त्याचं विचारयंत्र चालू होतं. वासंतीची सर्व दोषातून मुक्तता करण्याची जबाबदारी आपली आहे असं त्याला वाटलं. आपण वासंतीला परत केलेले दागिने पुन्हा चोरले गेले होते, पण ते चोरले कोणी असावे? ते दागिने पुन्हा मिळवून वासंतीला परत करण्याचा निश्चय करून तो उठला. त्याच्या बाजूलाच भवानराव बसला होता. चंद्रवदन कोर्टाबाहेर पडल्यानंतर तो कितीतरी वेळ त्याच्याकडे पाहत मागून चालला होता.